अशा प्रकारची स्पेसिफिक म्हणजे मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून प्रश्न आहे. सभापती महोदय, माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जी भूमिका मांडली त्यामध्ये कुठलाही विस्तार करण्याचं राज्य शासनाच्या अखत्यारीत असा प्रश्न नाहीच आहे. जे 3 विभागामध्ये होते ते 3 विभाग एकत्र करून त्याचं नियंत्रण एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली करण्याचा एवढाच फक्त प्रश्न आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या दैनंदिन असलेल्या हालचालीवर कसलंही बंधन येणार नाही. त्यातल्या त्यात सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेली गावं भविष्य काळामध्ये त्या लोकांना जर त्या व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर जायची इच्छा असेल तर शासन त्यांच्याकरता जागा आणि त्यांच्या पुनर्वसनाकरता जी काही रक्कम लागेल ती करण्याच्या विचारात आहे. म्हणजे नुसतं एकच हा प्रकल्प नाही, ज्या ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प नेहमी गावामध्ये वाघ जातात, बिबटे जातात आणि ते लोकांचा बळी घेतात, ही समस्या दूर करण्याच्या अनुषंगानं वन खात्याने निश्चितपणे काही योजना आखलेल्या आहेत. उदाहरणार्थ मी ताडोबामध्ये स्वतः गेलो आणि सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत मी त्याला फेरफटका मारल्यानंतर ताडोबाच्या सभोवताली 500 फूट रुंदीचं असं बांबूचं एक असे भिंत तयार करण्याचं ठरवलेलं आहे. ते बांबू एकदा लावल्यानंतर 3 वर्षांनी आतून एकदा त्याची कटाई करायची, 100 फूट कायम ठेवायचे, 3 वर्षानंतर बाहेरून कटाई करायची आणि मग ते गेट बंदिस्त करून जे आपण आता वानर माकडं वगैरे जे पकडतो, आपण साधारणपणे 800 रुपये एका माकडाची पकडण्याची आपण त्या पकडणाऱ्याला फी दिलेली आहे, त्याने ती त्या प्रकल्पामध्ये नेऊन सोडावी जेणेकरून त्यांना जे खाद्य गरजेचं आहे ते तिथे उपलब्ध होईल. अशा प्रकारच्या विविध रचना करण्याचं प्रवीण भाऊ ठरवलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये हा संघर्ष होणार नाही याच्याकरता शासन दक्षता घेत आहे. सतेज पाटील. अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे नाईक साहेब की धनगरवाडे या आपल्या सगळ्या जंगलामध्ये या ठिकाणी आहेत आणि मगाशी आपल्या बोलण्यात आलं की रस्ते आपण आदिवासी पाडे असतील, धनगरवाडे असतील, आपण रस्ते करणार नाही असं आपण मगाशी, आता या युनिफाईडमुळे या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे, असा काही सर्वे करून जसं आता वर्ल्ड बँकेतून काल मुख्यमंत्री महोदय म्हणले की गावं जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करणार आहोत, तसं हे धनगरवाडी जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल काय? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही. परवा एक बातमी आली, 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागलं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, काल विधान सभागृहामध्ये अर्ध्याच्या चर्चेच्या अनुषंगाने मी काही माहिती सभागृहात दिली. वन विभागाच्या अंतर्गत जेव्हापासून FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे ती साग आज कापण्यासाठी उपलब्ध असलेली संपत्ती 12,000 कोटीची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली. जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही. परंतु मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या आणि थिनिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये जी लाकडं येतात ती लाकडं विकून त्याचा व्याज निश्चितपणे दिला जाऊ शकेल. म्हणजे 6,000 कोटी जर काय उपलब्ध झाले तर या वन खात्याच्या हिरवी डोंगर, सप्तरंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे असलेले एकूण पगार म्हणजे टेम्पररी ठोक पगार अशा प्रकारची कुठलीही साधनं न ठेवता बेसिक DA अलाउन्सेस या सर्व स्तरावर त्यांना परिपूर्ण जीवन जगण्याची भूमिका निर्माण करावी. त्याचबरोबर असलेले RFOचे ऑफिस, DFOचे ऑफिस, वन खात्याचे असलेले रेस्ट हाऊस, पर्यटनाचे क्षेत्र वन खात्याच्या माध्यमातून या सर्वांकरता हा पैसा वापरला जावा आणि त्याकरता लवकरच माननीय मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल.
त्यांची एकदा मान्यता मिळाल्यानंतर मी मगाशी प्रवीणजी दरेकरांनी सांगितलेली भूमिका आहे की बाबा अशा प्रकारच्या वाड्या वस्त्यांमध्ये म्हणजे वाड्या वस्त्यात त्याचं स्थलांतर करण्याकरता सुद्धा हा पैसा वापरला जाईल. भविष्य काळामध्ये वन्यजीव आणि मानव याचे संघर्ष होणार नाही याच्याकरता ज्या गोष्टी करायच्या त्या निश्चितपणे केल्यात. आता सन्माननीय सत्यजित पाटील यांनी की त्या ठिकाणी जो रस्ते त्या रस्त्यासाठी जो निश्चितपणे प्रयत्न केला. शक्यतो त्या परिसरामधून व्याघ्र प्रकल्पामधून ही मानवी वस्तीच दूर करावं जेणेकरून संघर्ष होणार नाही. परंतु नाही बाब अशी काय शेतीला पर्यायी शेती डेफिनेटली हे आजचं एकच दिवसाचं नाहीये. एक सदा न कदा भविष्य काळामध्ये टिकणारी बाब असल्या कारणानं हे कायमच्या स्वरूपाची समस्या दूर करण्याकरता त्यांना पर्यायी शेती सुद्धा देण्याचा विचार निश्चितपणे करावा लागेल. ही तात्पुरतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर देणं नसतो नाही तर समस्या ती कायमची सुटावी असा विचार शासनाचा आहे. प्रश्न क्रमांक 2 7579. क्रमांक 2 सभापती महोदय 7000. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माणसांवर होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्याचा प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आलाय. सर्वाधिक जंगल आणि वन्यप्राण्यांची संख्या सुद्धा या चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आहेत आणि जवळपास 900 गावं या जंगलालगत आहेत आणि त्याच्यामुळे वर्षभर पाळीव जनावरं असतील माणसांवर त्या ठिकाणी वन्यप्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय होत आहेत. सभापती महोदय, गेल्या वर्षात वाघ आणि बिबट्याच्या संख्येत सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि त्याच्यामुळे मानव आणि वन्यजीव हा संघर्ष दादा मोठ्या प्रमाणावर तीव्र झालाय. गेल्या वर्षी तर चंद्रपूर जिल्ह्यात 50 लोकांचा वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात त्या ठिकाणी मृत्यू झालाय आणि हा संघर्ष टाळण्यासाठी आपल्या विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सीतारामपेठ या गावात जंगल आणि गावामध्ये एक आभासी भिंत ज्याचा मगाशी उल्लेख केलात आपण त्या ठिकाणी निर्माण केले आणि 6 कॅमेरे वापरून संरक्षण भिंत सुद्धा आपण तयार त्या ठिकाणी केलेली आहे. जंगली जनावर शिरताच आपल्याला वन विभागाला त्या ठिकाणी माहिती मिळते आणि दुसरीकडे हुटर म्हणजे सायरन वाजल्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा अलर्ट करण्याची एक चांगली उपाययोजना आपण करतायत. त्याचं स्वागत आहे आणि आपलं अभिनंदन त्या ठिकाणी आहे. सभापती महोदय, माझा प्रश्न या ठिकाणी आहे, आपल्या उत्तरामध्ये काय उपाययोजना केल्या, किती भरपाई दिली, हल्ले झालेत, मृत पावलेत, त्यांना त्याचं रीतसर उत्तर आलंय. तर हा वन्य प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सीतारामपेठ या गावात आभासी भिंत निर्माण करण्याचा जो प्रयत्न आपण केलेला आहात आणि या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम पण त्या ठिकाणी दिसून येत आहेत. तर राज्यात ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वन्य प्राण्यांचे हल्ले होतात त्या ठिकाणी सर्वदूर अशा प्रकारच्या जर व्यवस्था केल्यात तर संघर्षही कमी होईल, जीवी वाचतील. तर तशा प्रकारचा सर्वव्यापी ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था करण्याची आवश्यकता तिथे आपण करणार का, एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे. महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी हा जो प्रश्न विचारला, एकूणच समाजामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. म्हणजे एकूण जंगली प्राण्यावर प्रेम करणारी एक विचाराची जमात म्हणजे माणसांचा एक समूह आहे. जर का त्या प्राण्यांना जर हानी झाली तर त्याकरता ते अतिशय उग्र पद्धतीनं त्यांचं निदर्शन पण होतात किंबहुना काही ठिकाणी माननीय न्यायालयामध्ये जाऊन शासनाला त्या ठिकाणी अटकाव करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. दुसरी एक बाब अशी आहे की संख्या वाढली वाघांची किंवा प्राण्यांची म्हणजे बिबट्यांची म्हणजे वन विभागाचं ते यश आहे असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि अशा अर्थाने ही एवढी प्राण्यांची संख्या वाढली तर मी या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सूचितो की विदर्भामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपसात बोलू नका. व्याघ्र सफारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्र आणि तुमच्या खानदेशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये
एक बिपट सफारी करण्याचं आणि त्याकरता अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की अशा प्रकारच्या तुमच्या डिव्हिजनमध्ये रेंजमध्ये कुठे जागा आहेत की जेणेकरून अशा प्रकारची आपण बिपट सफारी आणि व्याघ्र सफारी करू शकू, जेणेकरून हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे वाघ आणि बिबट निर्माण झालेले आहेत त्यामध्ये पर्यटन पण होईल, त्यांचं संरक्षण पण होईल आणि जेणेकरून हा मानव आणि वन्य प्राण्याचा संघर्ष हा पण थांबला जाईल. अभिजित वंजारी. राज्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त सिंदेवाई तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जे काही 2025 मध्ये 47 लोक मृत्युमुखी पडले त्याच्यापैकी अधिकांश हल्ले जे आहे हे सिंदेवाई तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये आले. आता नागपूरच्या उमरेड कराडला आणि जो ब्रह्मपुरी तालुक्याचा जो आपला ताडोबा अंधारी जो प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्याचा तो जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये आपण लोहार डोंगरी हा जो काही खाण प्रकल्प आपण सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिलेली आहे. जर तो खाण प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर पुन्हा हे जे हल्ले आहे वाघांचे हे मोठ्या प्रमाणामध्ये असे हल्ले सुरू होतील. याचं कारण असं की या मधल्या कॉरिडॉरमध्ये जे वाघांचा फिरण्यासाठी जे काही त्यांचा कॉरिडॉर आहे तर तो जर आपण बंद करून टाकला, हा खाण प्रकल्प सुरू केला तर मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणखीन अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात येते. म्हणून याला धरून माझा प्रश्न आपल्याला आहे मंत्री महोदय की ही जी लोहारी जो डोंगरी प्रकल्प आहे आपला खाण प्रकल्प हा आपण लोकांची सुद्धा मागणी आहे की हा प्रकल्प आपण रद्द करावा, परवानगी रद्द करावी आणि म्हणून येणारा जो काही आपला भविष्यकाळातला धोका आहे तो त्या निमित्ताने कमी होईल म्हणून हा लोहार डोंगरीचा प्रकल्प आपण रद्द करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. माननीय सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगानं अर्धा तास चर्चा नाही प्रश्नोत्तराच्या वेळेला मी उत्तर दिलेलं आहे. ऐकून घ्या. शेवटी राज्याची किंवा देशाची एकूण अर्थकारणाची क्षमता वाढवण्याकरता विविध भागातल्या असलेल्या भूगर्भामध्ये जे खनिज आहेत त्यामध्ये त्या परिसरामध्ये मूल्यवान खनिज अशा प्रकारचा शोध त्या घटकाने घेतला आणि एका कंपनीने त्या जागेकरता अर्ज केला. ती जागा वन खात्याने त्यांना दिलेली नाही. इथल्या महाराष्ट्राच्या वनजीव विभागानं तो प्रकरण केंद्रीय वन विभागाकडे पाठवण्याचं ठरवलं होतं आणि केंद्रीय वन विभागाची त्याला अंतिम मंजुरी आल्याशिवाय कोणाला जागा देण्याचा प्रश्न येतो. मधल्या काळामध्ये नागपूर खंडपीठाच्या न्यायालयानं सुमोटो त्याच्यावर पिटिशन दाखल करून घेतलेला आहे आणि तो प्रश्न तिथे प्रलंबित आहे. त्या ठिकाणी उद्याला जर का ती जागा रद्द झाली तर माझ्यासारख्याला आनंद वाटेल निश्चितपणे. परंतु जर का एखाद्या घटकाने अर्ज केलाय त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तर ती रॅन्डमली नाकारण्यामध्ये अर्थ नाही. त्याला सहकारण त्याला जर नाकारली गेली आणि ते तज्ज्ञ लोकांनी जर त्याच्यातून मत आपलं मांडलं आणि माझ्या दृष्टिकोनातून 99% ती जागा नाकारली जाईल, 1% नाकारली जाणार नाही एवढं मी मुद्दाम सांगतो. शेवटी न्यायालयाच्याकडे न्यायालय ज्याला बाजू ऐकून घेईल त्यावेळेला सर्व बाबतीमध्ये चारी बाजूने विचार केला जाईल आणि जर का उद्याला ते जर तिथल्या एकूण प्राण्यांना जर बाधक होणार असेल आणि प्राण्यांच्या त्या ठिकाणी वातावरणामध्ये जर बदल घडून जर मानवाला त्याचा त्रास होणार असेल तर राज्य शासन त्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही.